हॅलो एव्हरीवन. अ, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. मी तुमची एज्युकेटर डॉक्टर तृप्ती. अ, महाराष्ट्र नेटसेट 2021च्या प्रिपरेशन साठी पेपर 1 साठी आपण टॉपिक घेतला आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आणि आज हे रिसर्च ॲप्टिट्यूडचं चौथं लेक्चर आहे. ज्याच्यात आपण सोर्सेस ऑफ डेटा त्याचे सोर्सेस व्हेरियस सोर्सेस आणि हायपोथेसिस बद्दल डिस्कस करणार आहोत. तर लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. महाराष्ट्र सेट 2021 पेपर 1 साठी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीनी WhatsApp बॅचेस पण स्टार्ट केले आहेत. ॲट ॲट द सेम टाईम तुम्ही आमचं ॲप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता. आता ह्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे? तुम्हाला प्रिव्हियस इयर्सचे सगळे क्वेशन पेपर्स प्रॅक्टिस स्वरूपात दिले जातील. टेस्ट सीरीज स्वरूपात तुमची प्रॅक्टिस घेतली जाईल. त्याच्याशिवाय तुम्हाला सोल्युशन्स प्रोव्हाईड केले जातील. तुम्ही कंपेअर करून एनालिसिस करू शकता, की तुमची प्रिपरेशन कितपर्यंत झाली आहे, कसं तुम्हाला पुढे रोड मॅप क्रिएट करावा लागणार आहे आणि तुम्हाला हे सोल्युशन्स मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल होतील. त्याशिवाय तुम्हाला 40 संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट सीरीज सोल्युशन पण मिळतील आणि ते पण तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल केले जातील. फुल सिलेबस नोट्स देखील तुम्हाला मिळतील मराठी आणि इंग्लिशमध्ये युनिट वाईज, टॉपिक वाईज. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एक्झॅक्टली प्रिपरेशन करायची असेल लेक्चर वाईज सीरीजची, तर तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सहित मिळतील आणि ते देखील तुम्हाला युनिट वाईज किंवा टॉपिक वाईज असे मिळतील आणि हे तुम्हाला जर सगळं अवेल करायचं असेल, तर तुम्ही आमचे WhatsApp बॅच जॉइन करू शकता, ज्याची फीज आहे 999 किंवा तुम्ही आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ज्याची फीज आहे 1999. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही क्वेरी असेल किंवा तुम्हाला बॅचेस जॉइन करायचे असतील, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट आहे तुमचं टॉपिक, आजचं टॉपिक. तर बघूया आजचं टॉपिक. तर एक्झॅक्टली आपण आजच्या हे लेक्चरचा अजेंडा आहे सोर्सेस, व्हेरिएबल, सॅम्पलिंग आणि स्केल्स. मे बी आपण ह्या लेक्चर 2 भागमध्ये डिव्हाईड करणार आहे. आज आपण बेसिकली सोर्सेस आणि सोर्सेस, व्हेरिएबल्सवर कॉन्सन्ट्रेट करू, इन्क्लुडिंग सॅम्पलिंग आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्केल्सबद्दल डिस्कस करू. तर स्टार्ट करूया सोर्सेस कडून. प्रायमरी रिसर्च सोर्सेस किती लेव्हल्समध्ये डिव्हाईड केले जातात? रिसर्च सोर्सेस 3 लेव्हल्समध्ये डिव्हाईड केले जातात, जे आहे प्रायमरी सोर्सेस, सेकंडरी सोर्सेस आणि टर्शरी सोर्सेस. आता प्रायमरी सोर्सेस हे फर्स्ट हँड सोर्सेस आहे, जे आपल्याला लाइक फॉर एक्झाम्पल रिसर्च बेस्ड ऑन व्हेरियस लाइक फॉर एक्झाम्पल फर्स्ट हँड म्हणजे तुम्ही ज्याच्यातून तुम्हाला हे सगळे सोर्सेस कुठे पुट अप केले जातात, आर्टिकल्स, थीसिस, डिसर्टेशन, सिम्पोशिया, प्रोसिडिंग्स, ओरिजिनल आर्ट किंवा गव्हर्नमेंट रिपोर्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये हे प्रायमरी सोर्सेसचा डेटा तुम्हाला अवेलेबल असतो. नाऊ हे सोर्सेस जे आहे लाइक फॉर एक्झाम्पल आपण कुठलीही गोष्ट जेव्हा रिसर्च करतो, रिस्पॉन्डंट्स, ओके, सॅम्पल्स, पॉप्युलेशन जेव्हा कलेक्ट करतो, ते लाइक फॉर एक्झाम्पल मला रिसर्च करायचा आहे, की ऑनलाईन एज्युकेशनसाठी, ओके, टीचर्स लोकांना काही-काही डिफिकल्टीज किंवा शिक्षकांना काय-काय डिफिकल्टीज फेस करावे लागतात. तर मी काय माझ्यासाठी रिसर्च टूल किंवा डेटा कलेक्शन टूल काय असणार आहे? क्वेशनेअर. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी केलं आहे. तर मी क्वेशनेअर फ्रेम करणार. त्याच्यामध्ये मी सगळे माझे कन्सर्न्स जे इश्यू मे बी इन द फॉर्म ऑफ क्वेशनेअर मी सगळे क्वेशन्स पुट अप करणार आणि मी ते टीचर्समध्ये डिस्ट्रिब्यूट करून टीचर्स लोकांना ते प्रायमरी सोर्सेस म्हणजे टीचर हा फर्स्ट हँड सोर्सेस आहे. टीचर सगळे डिटेल्स फिल करतील. तर माझ्यासाठी ते काय होईल, माझ्यासाठी ते प्रायमरी रिसर्च होईल आणि तो डेटा मी कुठे पब्लिश करेन किंवा जर्नल्समध्ये किंवा आर्टिकल्समध्ये किंवा माझे थीसिस असतील. मी डॉक्टरेट साठी मी हा टॉपिक घेतला आहे. तर ह्या सगळ्या सोर्सेसमध्ये तुम्हाला प्रायमरी डेटा अवेलेबल असतो. सेकंडरी डेटा जो तुम्हाला बुक्स, जर्नल्स, रिव्ह्यू, रिसर्च वर्कमध्ये अवेलेबल असतो. जो तुम्ही घेऊन लाइक फॉर एक्झाम्पल जो तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये यूज करू शकता. बट एक इम्पोर्टंट गोष्ट आहे जी आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघू, रिसर्च एथिक्स म्हणून. जर तुम्ही कोणाचंही काम यूज करताय म्हणजे तुम्ही कोणाचंही केलेला रिसर्चची जर तुम्ही रेफरन्स घेताय, तर तुम्हाला त्याला साईट करावं लागतं. सायटेशन, रेफरन्स करावं लागतं. म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीला
क्रेडिट देताय आणि त्या क्रेडिट ला तो डेफिनेटली जर तुम्ही हे केलं, तर त्याला आपण रिसर्च एथिक्स बोलतो. म्हणजे तुम्ही एथिकली केलंय. बरं जर तुम्ही कोणाचा रिसर्च वर्क यूज केला आणि तुम्ही त्या पर्सनला किंवा त्या रिसर्चरला किंवा स्कॉलरला जर तुम्ही क्रेडिट नाही दिलं, तर देन दॅट बिकम्स अनएथिकल. म्हणजे ते रिसर्चच्या माध्यमातून ते बरोबर नाहीये असं. आता टर्शरी सोर्सेस म्हणजे काय? जेव्हा तुम्ही प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेसचा यूज करता, एकत्र यूज करता मे बी फॉर द रिसर्च वर्क त्याला तुम्ही जर एकत्र यूज करून एक तुमचा वेगळा डेटाबेस क्रिएट करता, तर त्याला आपण टर्शरी सोर्सेस असं म्हणतो. नेक्स्ट आहे. आपण हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल इन शॉर्टमध्ये केलेलं, पण आपण थोडंसं डिटेलमध्ये आज इथे करूया. इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आर ऑफ 2 टाइप्स. इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल, कंट्रोल्ड व्हेरिएबल पण आहे. ओके. कंट्रोल म्हणजे ह्याच्यामध्ये काही अ, सगळं सेम राहतं. इट डज नॉट चेंज. हे काही चेंज होत नाही. ओके. आता ह्याच्यावर मी क्वेशनसाठी हे वर्ड्स लिहिलेत. इंडिपेंडंट व्हेरिएबल मॅनिप्युलेट होतं. इट रिफ्लेक्ट्स कॉसेस, इन्फ्लुअन्स होऊ शकतो. डिपेंडंट व्हेरिएबल चेंजेस रिफ्लेक्ट करतं. ह्याच्यात आपण रिझल्ट्स बघू शकतात, इफेक्ट बघू शकतो. जर कॉस्ट इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, तर इफेक्ट आहे तुमचं डिपेंडंट व्हेरिएबल. मॅनिप्युलेट आपण इंडिपेंडंट व्हेरिएबलला करतो. चेंज काय होतं? ह्याच्यात मॅनिप्युलेशन जर तुम्ही केलं, तर चेंज तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल होतं. तर ह्याच्यावर असं कधी बहुतेकदा हे बघितलं गेलंय, की कन्फ्युजनसाठी ना हे क्वेशन्स तुम्हाला दिले जातात, की कुठलं व्हेरिएबल तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता. इंडिपेंडंट आहे की डिपेंडंट. सो दॅट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. सो बेसिकली इंडिपेंडंट व्हेरिएबल ते व्हेरिएबल आहे ज्याच्यात तुम्ही डिसाईड करू शकता टू चेंज म्हणजे तुम्ही चेंज करू शकता फॉर एन एक्सपेरिमेंट. व्हॉट यू डिसाईड टू चेंज इन एन एक्सपेरिमेंट त्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल बोलतो. आणि जे तुम्ही ऑब्झर्व्ह करता किंवा मेजर करता त्याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल बोलतो. कंट्रोल व्हेरिएबल्स ते व्हेरिएबल्स आहेत जे सेम कीप्स द थिंग्स सेम. दे डू नॉट चेंज म्हणजे त्यांच्यानी काही फरक होत नाही. ते सेम राहतात. ते कॉन्स्टंट राहतात. कंट्रोल्ड व्हेरिएबल्स. ओके. नेक्स्ट आहे मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल्स म्हणून ही स्लाइड रिप्रेझेंट केली आहे. जसं इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल. ओके. जर स्ट्रेस आहे, तर स्ट्रेस तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल का स्ट्रेस आणि हेल्थ हे तुमचे 2 व्हेरिएबल्स आहेत. तर त्यातले कुठले इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि कुठलं डिपेंडंट? आता जसं लाइक फॉर एक्झाम्पल स्ट्रेस. जर तुम्ही स्ट्रेसचं तुमचं कॅपॅसिटी जर स्ट्रेस वाढलं, ओके. तर हेल्थ डिटोरेशनवर इफेक्ट होणार आहे. हे कॉज काय आहे? स्ट्रेस. इफेक्ट कशावर होणार आहे? हेल्थवर. ओके. जर स्ट्रेस तुम्ही नाही घेतला, तर हेल्थ कंट्रोलमध्ये राहील. ओपननेस इन्क्रीजेस क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमचं जर डायव्हर्जंट थिंकिंग असेल, तर त्याचा इफेक्ट तुम्हाला कशावर दिसून येते? क्रिएटिव्हिटी. एक्स्ट्राव्हर्जन इन्क्रीजेस सोशल एक्सेप्टन्स. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्स्ट्रोव्हर्ट असता, तेव्हा तुम्ही थोडं सोशलाइज करता. त्याचा इफेक्ट आहे तुम्ही सोशली एक्सेप्टेड होता. पॅरेंटल इंटेलिजन्स हे तुम्हाला चाइल्ड इंटेलिजन्समध्ये बघायला मिळते. सी ह्याच्यात तुम्हाला 100% नाही, पण काही इफेक्ट दिसून येतो. लाइक फॉर एक्झाम्पल अ, एक कपल पॅरेंट्स आहेत ज्यांचं इंटेलिजन्स लेव्हल खूप जास्त आहे. पण चाइल्डचं इंटेलिजन्स लेव्हल 0 आहे. बट दॅट इज चेंजेस होत राहतात. पण इफेक्ट दिसून येतो. आणि आपल्याला जर समजा लाइक फॉर एक्झाम्पल हे तुम्ही एक रिसर्च टॉपिक घेऊ शकता. जर पॅरेंट्सचं लेव्हल इंटेलिजन्स लेव्हल आहे, तर चिल्ड्रन्सवर तो इफेक्ट का नाहीये? काय त्याला रिझन आहे? काय त्याच्या पाठचे कारण आहेत? हे तुम्ही एक रिसर्च टॉपिक घेऊन तुम्ही प्रूव्ह करू शकता. पण मी तुम्हाला इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये फरक सांगितला. काय कॉज आहे, काय इफेक्ट आहे आणि कसं त्याच्यावर किंवा तुम्ही ते रिअलाईज करू शकता. तर हा झाला आपला एक टॉपिक होता जो व्हेरिएबल्सचा आणि सोर्सेसचा. आता येऊया हायपोथेसिसकडे. आता हायपोथेसिस डिफरंट टाइप ऑफ हायपोथेसिस आहे. जसं काही सिंपल आहे, कॉम्प्लेक्स आहे, एम्पिरिकल हायपोथेसिस आहे, नल हायपोथेसिस आहे, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. ओके. स्टार्ट करूया सिंपल हायपोथेसिसवरून. सिंपल हायपोथेसिस इज म्हणजे जो हायपोथेसिस आहे जो एक्झिस्ट रिलेशनशिप बिटवीन 2 व्हेरिएबल्स. ओके. एक रिलेशनशिप एक्झिस्ट होतं 2 व्हेरिएबल्स आणि एक आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल, एक आहे डिपेंडंट व्हेरिएबल. जसं लाइक फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल मी कोट केलंय, स्मोकिंग लीड्स टू कॅन्सर. म्हणजे स्मोकिंग केल्याने कॅन्सर होतो. हा तुमचा एक स्टेटमेंट आहे. तर स्मोकिंग आणि कॅन्सर हे 2 व्हेरिएबल्स आहेत. आता स्मोकिंग काय होणार तुमचं जस्ट विचार करा. जस्ट व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा, की स्मोकिंग केल्याने
काय होतं? इफेक्ट होतो? येस, इफेक्ट इज व्हॉट युअर हेल्थ डिटोरेट्स आणि ते लीड होतं कॅन्सर. तर जर स्मोकिंग तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, डिपेंडंट व्हेरिएबल तुमचं कॅन्सर आहे. इफेक्ट होऊन काय रिझल्ट येतो तुमच्या हातात? कॅन्सर. तर तुमचं कॅन्सर हा काय झालाय? हा तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल आलाय. द हायर रेशो ऑफ अनएम्प्लॉयमेंट लीड्स टू क्राईम्स. म्हणजे जर अनएम्प्लॉयमेंट वाढलं, तर त्याचा इफेक्ट कशावर दिसून येतो? क्राईम्स लेव्हल वाढतात. तर इंडिपेंडंट काय आहे आणि डिपेंडंट काय आहे? हे जर तुम्हाला सिंपली पुट अप करता आलं, तर ह्याचा अर्थ काय आहे, की दिस दिस टेल्स की हे सिंपल हायपोथेसिस आहे. रिलेशनशिप एक्झिस्ट होतं सिंपल बिटवीन 2 व्हेरिएबल्स. एक आहे सिंपल आणि एक आहे इंडिपेंडंट आणि एक आहे डिपेंडंट व्हेरिएबल. ह्याचा हा फरक आहे. ओके. नेक्स्ट तुमचं आहे कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. ना कॉम्प्लेक्स हायपोथेसिस म्हणजे ह्याच्यात रिलेशनशिप एक्झिस्ट होतं, बट व्हेरिएबल्स जास्त असतात. जसं लाइक फॉर एक्झाम्पल स्मोकिंगचंच एक्झाम्पल घेऊया. आपण आधी काय बघितलं? स्मोकिंग लीड्स टू कॅन्सर. बट कॅन्सरच्या व्यतिरिक्त टेन्शन आहे, चेस्ट इन्फेक्शन आहे, हे सगळे गोष्टी वाढत जातात. ओके. म्हणजे तुम्हाला 2-3 व्हेरिएबल्स प्रूव्ह करायचे आहेत. कॅन्सर तुमचा एक आहे, टेन्शन एक आहे, चेस्ट इन्फेक्शन आहे, मे बी अजून काही असेल. ओके. लाइक फॉर एक्झाम्पल ॲडिक्शन लेव्हल वाढतं. ओके. भूक कमी होते. यू बिकम आय मीन टू से तब्येतीवर असर होतो. तर हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल, म्हणजे एक व्हेरिएबल बरोबर अनेक व्हेरिएबल्स प्रूव्ह करायचे असेल, तर त्याला आपण काय बोलू शकतो? त्याला आपण कॉम्प्लेक्स हायपोथेसिस असं बोलू शकतो. ओके. आता अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी. आधी आपण काय वाचलं? अनएम्प्लॉयमेंट रेशो ऑफ अनएम्प्लॉयमेंट लीड्स टू व्हॉट? क्राईम्स. पण पॉवर्टी आहे, इलिटरसी आहे, क्राईम्स आहे, हे म्हणजे हे सगळं वाढत जातं. तर ह्याचा अर्थ काय आहे? मोर दॅन 2 व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे हे काय आहे? कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. नेक्स्ट आहे तुमचं एम्पिरिकल हायपोथेसिस. ना एम्पिरिकल म्हणजे रिअल एव्हिडन्स, म्हणजे रिअल लाईफ सिच्युएशन जे बेस्ड असतं. जसं ऑब्झर्वेशन म्हणा किंवा एक्सपेरिमेंट म्हणा. ह्याच्यावर जर तुम्ही हायपोथेसिस फ्रेम करता, टेंटेटिव्ह स्टेटमेंट देता, तर त्याचा अर्थ काय होतो? ते हायपोथेसिस आपण काय बोलवतो? त्या हायपोथेसिसला एम्पिरिकल हायपोथेसिस. एम्पिरिकल इट मीन्स रिअल लाईफ. नंतर तुमचं आहे नल हायपोथेसिस. ना नल हायपोथेसिस काय प्रूव्ह करतं, की डिफरन्सच नाहीये. सिग्निफिकंट डिफरन्सच नाहीये तुमच्या म्हणजे सॅम्पलिंग पॉप्युलेशनमध्ये म्हणा किंवा तुमच्या सॅम्पलिंगमध्ये. लाइक फॉर एक्झाम्पल स्मोकिंग लीड्स टू कॅन्सर. ओके. तुम्ही हे प्रूव्ह केलं. तर जर तुम्ही नल हायपोथेसिस फ्रेम करताय, तर स्मोकिंग देअर इस नो सिग्निफिकंट इफेक्ट ऑफ स्मोकिंग लीडिंग टू कॅन्सर. म्हणजे काही डिफरन्स नाहीये. ओके. आणि तो डिनोट होतं एच-ओनी. बट जर तुम्ही त्याला अल्टरनेट हायपोथेसिसनी डिफाईन केलं, तर ते आहे H1 किंवा HA. ओके. आणि त्याच्यात तुम्ही डिफरन्सेस दाखवता. म्हणजे स्मोकिंग लीड्स टू कॅन्सर. तर तुम्ही तुमचा जर रिसर्च केला, तर तुम्हाला एक स्मोकिंग आणि कॅन्सरबद्दल एक रिसर्च स्टेटमेंट हायपोथेसिस फॉर्म केला, की तुम्हाला प्रूव्ह करायचंय, की स्मोकिंग आणि कॅन्सरचं रिलेशन आहे. तर तुम्ही त्याला नल हायपोथेसिस काय प्रूव्ह कराल, की देयर इस नो सिग्निफिकंट डिफरन्स ऑफ स्मोकिंग लीडिंग टू कॅन्सर. or smoking does not leads to or does not have does not give birth to cancer, or there is no relation between smoking and cancer. ओके. आणि त्यालाच जर तुम्ही अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसने डिफाईन कराल, तर ते कसं होईल? देअर इज smoking smoking leads to cancer. It means there is impact on health in the form of cancer due to smoking. हे तुमचं अल्टरनेट हायपोथेसिस झालं. तर ह्या वेनी तुम्ही तुमचं अल्टरनेट आणि नल हायपोथेसिस फ्रेम करू शकता. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे सॅम्पलिंग टेक्निक्स. आता प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी, तर 2 टाइपमध्ये डिव्हाईड होतात सॅम्पलिंग टेक्निक्स. एक आहे प्रोबॅबिलिटी, एक आहे नॉन प्रोबॅबिलिस्टिक. तर प्रोबॅबिलिटीमध्ये स्ट्रॅटिफाईड, रँडम, सिस्टमॅटिक, क्लस्टर सॅम्पलिंग येतं. नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये स्नोबॉल आहे, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग आहे, जजमेंटल आहे, कोटा आहे. तर याला आपण थोडं एक्झाम्पल बघूया आणि अंडरस्टँड करूया.
ओके. प्रोबॅबिलिटीमध्ये बघा सिंपल रँडम. सिंपल रँडम म्हणजे लाइक मी जस्ट सिम्पली कोणाला पण पिकअप केलं. या क्लस्टरमधून जर मी कोणालाही पिकअप केलं, तर ते होतं सिंपल रँडम. जसं लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं स्मोकिंगसाठी तुम्हाला एक्झॅक्टली स्मोकर्सच पिकअप करावे लागतील. पण मला लाइक फॉर एक्झाम्पल ऑनलाईन एज्युकेशनबद्दल फाइंड आउट करायचंय टीचर्सचं व्ह्यू, शिक्षकांचा व्ह्यू. तर मी मे बी लाइक फॉर एक्झाम्पल रँडमली मी शिक्षकांना पिकअप केलंय. मग ते प्रायमरी सेक्शन असू दे, कॉलेज सेक्शन असू दे किंवा हायर सेकंडरी सेक्शन असू दे, तर ते सिंपल रँडम सॅम्पलिंग होतं. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. ओके. मला ऑनलाईन एज्युकेशन जर इम्पॅक्ट फाइंड आउट करायचा आहे. मग मी डिव्हाईड केलंय. माझं रिसर्च मी कॉम्प्लेक्स हायपोथेसिस फॉर्म मी केलंय, की मी प्रायमरी टीचर्सवर पण अभ्यास करणार आहे, सेकंडरीवर पण करणार आहे, डिग्री कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज. मग तेव्हा मला सिस्टमॅटिकली डिव्हाईड कराव्या लागतील. मला पिकअप करावे लागतील प्रायमरीमधून, सेकंडरीमधून, हायर सेकंडरीमधून किंवा डिग्रीमधून किंवा ज्युनियर कॉलेजमधून. ओके. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग म्हणजे स्ट्राटा. मी डिव्हाईड करते स्ट्राटा. ओके. स्ट्राटा म्हणजे तुम्ही त्याला बोलू शकता, की बाबा हां, ह्या पर्टिक्युलर स्ट्रॅटा म्हणजे ह्या पर्टिक्युलर ग्रुपमधून मला कुठल्या ग्रुपमध्ये कोणाला पिकअप करायचंय, ह्याला आपण स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग असं बोलतो. आणि लास्ट येतो क्लस्टर. क्लस्टर म्हणजे ग्रुप. तुम्ही पूर्णचा पूर्ण ग्रुप पिकअप करता. पण त्या ग्रुपमधून जर तुम्ही कोणाला सिलेक्टेडला पिकअप करता, तर ते होतं स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. हे झालं प्रोबॅबिलिस्टिक. आता नॉन प्रोबॅबिलिस्टिकमध्ये बघूया स्नोबॉल. स्नोबॉलला आपण दुसरं नाव बोलतो नेटवर्किंग. हे नेटवर्किंग सॅम्पल आहे. जसं तुम्ही बघितलं असेल लाइक फॉर एक्झाम्पल बऱ्याचसे मार्केटिंग बिझनेसमध्ये हे होतं. एकाला पिकअप करतात, मग त्यांनी ते चेन पुढे घ्यायची असते. मग ते नेक्स्ट एकामधून ती पुढे चेन जाते. तर हे मार्केटिंगमध्ये हा फंडा खूप यूज केला जातो स्नोबॉल सॅम्पलिंगचा. कोटा. कोटा सॅम्पलिंग इट मीन्स कोटा असतो. पर्टिक्युलर कोटा आणि त्या कोटामधूनच तुम्हाला सॅम्पल्स घ्यावे लागतात. ओके, लाइक फॉर एक्झाम्पल स्टडी ऑन चिल्ड्रन्स एज वेल एज अडल्ट. तर अडल्टचा एक कोटा आहे किंवा चिल्ड्रनचा एक कोटा आहे. तर ह्या कोट्यामधूनच मला सॅम्पल्स घ्यावे लागतात. तर त्याला आपण कोटा सॅम्पल असं बोलतो. जजमेंटल. ओके. जस्ट जजिंग. आपण जजमेंटवर सॅम्पल जेव्हा कलेक्ट करतो, त्याला आपण जजमेंटल सॅम्पलिंग असं बोलतो. आणि कन्व्हिनियन्स म्हणजे माझ्या कन्व्हिनियंट प्रमाणे मला जे लाइक फॉर एक्झाम्पल मला जर प्रायमरी टीचरचं कन्व्हिनियन्स आहे सॅम्पल घ्यायला, तर माझ्या कन्व्हिनियंट प्रमाणे जे सॅम्पल्स मी जे पिकअप करेन, तर त्याला आपण बोलतो कन्व्हिनियंट सॅम्पलिंग. आता प्लीज लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रोबॅबिलिस्टिक म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे. नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे लाइक एक रँडम आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे हे किंवा हे येईल. बट नॉन प्रोबॅबिलिस्टिक इट इस नॉट डिपेंडिंग अपॉन की येईल की नाही. तर ह्याच्यामध्ये हे डिफरन्शिएट होतं प्रोबॅबिलिस्टिक आणि नॉन प्रोबॅबिलिस्टिक सॅम्पलिंगमध्ये. तर हे होतं आजचं लेक्चर आपलं. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्केल्सबद्दल इन डिटेल स्टडी करूया आणि रिसर्च ॲप्टिट्यूडचं एक नॉमिनल स्केल्स डिफरंट टाइप्स ऑफ स्केल्स काय आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो थँक यू फॉर धिस लेक्चर. उद्या भेटूया विथ न्यू टॉपिक अँड विथ न्यू कन्सेप्ट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड. थँक यू एव्हरीवन.